प्रथमतः सर्वांचे स्मार्ट स्टडी विथ निशाने सर या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण काळकाम ही संकल्पना अभ्यासत आहोत। काळकाम या संकल्पनेवर आधारित आपण काही उदाहरणे यापूर्वी सोडवलेली आहेत। आज आपण या ठिकाणी काळकाम या संकल्पनेवर आधारित अशी 2 उदाहरणे या ठिकाणी सोडवणार आहोत। तर पहिलं उदाहरण आहे, काही मुले एक काम 40 दिवसात पूर्ण करतात। जर मुलांची संख्या 5/3 केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण करतील। हे जे उदाहरण आहे हे आपण संकल्पनेनुसार अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करू, त्यानंतर आपण हे उदाहरण ट्रिकने सुद्धा सोडवू। तर बघा, काही मुले या ठिकाणी मुले आपल्याला माहिती नाही, मग आपण जर समजा मुले x मानली, काम 40 दिवसात पूर्ण करतात। काम किती दिवसात पूर्ण करतात? 40 दिवसात पूर्ण करतात, बरोबर घ्यायचं। पुढे काय म्हटलं, जर मुलांची संख्या 5/3 केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण करतील। आता मुलांची संख्या इथं आपण x मानलेली, ती संख्या किती केली त्यांनी? 5/3 मुलांची संख्या केली, मग इथं x। पुढे काय म्हटलं, तर किती दिवस काम पूर्ण करण्यासाठी लागतील। तर या ठिकाणी दिवसाच्या ठिकाणी लिहिला d। मग आता बघा, या ठिकाणी 5/3 x हे d ला गुणुले आहेत। इकडे येताना काय होतील रे? भागिले होतील। इकडे येताना काय होतील? भागिले होतील। मग या ठिकाणी भागिलेला x गुणुले 40 भागिले 5/3 x बरोबर d। मग या ठिकाणी x आहे, या ठिकाणी x आहे, आपण काढून टाकू शकतो किंवा नंतर काढला तरी चालतो। तर या ठिकाणी x गेला, तर या ठिकाणी राहिलं 40/5/3। याचा जर गुणाकार व्यस्त जर केला तर बघा काय येतंय, 40 गुणुले 3/5, 5 1 5 5 8 40, 8 त्रिक 24, म्हणजे d बरोबर 24, म्हणजे दिवस हे 24 लागतील। आणि याला जर ट्रिकने जर सोडवायचं असेल तर बघा, 40 दिवस लागायचे। समजा आपण असं समजलं की आता 5/3 संख्या केली मुलांची, म्हणजे पूर्वी जर 3 मुले कामावरती असतील तर त्यावेळेस 40 दिवस लागायचे, आणि आता 5 मुले कामावरती आहेत तर दिवस किती। मग बघा, हा 5 इकडे गुणुले आहे, इकडे आता काय होईल? भागिले होईल। 3 गुणुले 40 भागिले 5, 5 1 5 5 8 40 आणि 8 त्रिक 24 दिवस। तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो 2 पद्धतीने। या ठिकाणी आता दुसरं उदाहरण आहे, ABC एक काम 4 दिवसात करतात। AB ते काम एकत्रितपणे 6 दिवसात करतात, तर एकटा C ते काम किती दिवसात करेल। ABC एक काम 4 दिवसात पूर्ण करतात आणि AB हे दोघे मिळून तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा C ते काम किती दिवसात करेल। या ठिकाणी सोपं आहे, या ठिकाणी 4 आणि 6 यांचा लसावी LCM घ्यायचा। मग 6 आणि 4चा लसावी जर बघितलं तर 6चा पाडा लिहायचा, 6 1 6 आणि 6 2 12, 12ला 4 ने भाग जातो, म्हणजे या ठिकाणी 6 आणि 4चा लसावी काय येईल? 12 येईल। मग या ठिकाणी आपण जर ABC 4 दिवसात पूर्ण करतात, काम करायचं आहे 12, मग एका दिवसात ABC किती करतात? एका दिवसात ABC किती करतात हे जर काढलं तर 4 1 4 4 त्रिक 12, हे कोण करतं? ABC। तिघे मिळून 3 काम करतात। आणि पुढं काय आहे, या ठिकाणी हे जे काम आहे 12 काम हे AB 6 दिवसात करतात। मग AB किती दिवस एका दिवसात किती काम करतात ते काढू, किती पेढे खातात ते काढू। तर बघा, या ठिकाणी काम आहे 12 आणि AB करतात 6 दिवसात, मग 6 1 6 6 2 12, तर AB हे एका दिवसात 2 काम करतात।
मग या ठिकाणी आपल्याला सीचं विचारलेलं आहे, सी ते काम किती दिवसात करेल. मग ABC जे आहे यांना 3 दिवस लागतात. मग ABचं जर यामधून वजा केलं तर या ठिकाणी बघा आता ABC यांना तीन काम करतात, हे एका दिवसामध्ये 3 काम करतात. आणि AB जे आहे ते 2 काम करतात. मग ABचं जर या ठिकाणी टाकलं तर बघा 2 अधिक C बरोबर 3. मग C बरोबर 3 वजा 2, मग C बरोबर 1. म्हणजे C हा एका दिवसामध्ये एकच काम करतो. मग C हा एका दिवसामध्ये एकच काम करतो आणि काम करायचं आहे 12. मग 12 भागिले या ठिकाणी 1 जर केलं तर एकूण 12 दिवस लागतील. सीला ते काम करण्यासाठी 12 दिवस लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन करा. जय जवान जय किसान.